शिवशनाथ मित्रांनो, सध्या दिवाळीचा महापर्व सुरू झालेला आहे. यामध्ये पहिल्या दिवशी आपण गुरुद्वादशी आणि वसुबारस असे दोन सण साजरे करत असतो. वसुबारसचा काल सायंकाळी प्रदोषकाळी आपण पूजा केलेलीच असेल गाय वासराची विधिवत. आज मात्र आपल्याला दुपारी 12:20 आपल्या देहधारी गुरुची पाद्यपूजा करायची आहे. मग आपल्या घरी त्यांना बोलवा किंवा त्यांनी जर कुठे कार्यक्रम आयोजित केला असेल पाद्यपूजनाचा तर तेथे आपण जाऊन ती पूजा करू शकता किंवा त्यांच्या मठामध्ये जाऊन आपण ही पूजा करू शकता मित्रांनो. पण आज गुरुद्वादशी निमित्त आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे देहधारी गुरुची पाद्यपूजा. आणि असा देहधारी दीक्षागुरू मंत्र त्यांच्याकडून तुम्हाला मिळाला नसेल गुरुमंत्र तर मग आपण सर्वसामान्यामध्ये मोडता. मग आपण काय कराल तर आपण दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे. श्री दत्तगुरूंना आपण गुरु मानायचे, जाहीर गुरु, आणि त्यांचाच मंत्र जप करत राहायचं आहे सतत, जसं काही आपण त्यांनाच गुरु केलेले आहे. तर अशा प्रकारे आपण दत्तगुरूंच्या मंदिरात जायचं आहे दुपारी 12:20 आणि दत्तगुरूंचे विधिवत आपल्याला पूजन करायचे आणि दर्शन घ्यायचे आणि तेथे बसून आपल्याला मंत्र जप करायचा आहे. हे कर्मकांड आपण आज केले पाहिजे, तरच आपली गुरुद्वादशी ही साजरी होऊ शकते मित्रांनो. आणि आपण जर दत्तगुरूंना डावलून इतर गुरूंना जर स्थान देत असाल आपल्या जीवनामध्ये, जसे श्री स्वामी समर्थ आहे, श्री साईबाबा आहेत, श्री गजानन महाराज आहे, आणखी काही असे जाहीर गुरु आहेत, त्यांना देखील आपण गुरु मानून जर आपल्या जीवनामध्ये वाटचाल सुरू केली असेल, आपल्याला देहधारी गुरु करणं आवडत नसेल किंवा काही कारणास्तव आपण तो केला नसेल तर आपण ह्या जाहीर गुरूंना देखील गुरु मानून त्यांचा जाहीर मंत्र आपण जाहीरपणे बोलू शकता, करू शकता, चालता बोलता मित्र. पण आज गुरुद्वादशी निमित्त गुरुचे पाद्यपूजन फार महत्त्वाचे आहे आपल्या जीवनामध्ये. कारण गुरु केल्याशिवाय हा देह सोडू नये असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. संत नामदेवांना देखील गुरु करावा लागला. अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्यांना गुरु केल्याशिवाय त्यांना ज्ञानप्राप्ती, ब्रह्मज्ञानप्राप्ती झाली नाही, मार्गदर्शन मिळालं नाही, मोक्षाचे ते भागीदार झाले नाही मित्रांनो. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती, जर आपण भक्तिमार्गाची वाटचाल करत असाल तर देहधारी गुरु अत्यंत महत्त्वाचं आहे. तोपर्यंत दत्तगुरूंना किंवा इतर गुरूंना आपण नम्र विनंती करा का माझ्या स्वधर्माचा, स्वजातीचा मला गुरु मिळू दे, मला दीक्षा